हॅलो नमस्कार. बघा बसली, बसली कामावरली. एका ठिकाणी जायचं होतं पण तरी पण घरात स्वयंपाक करणं पडला. डाळ भात चपाती भाजी करणं पडली. पिलूसाठी मेथीचे पराठे बनवले आणि टोमॅटो सॉस दिला त्याच्या डब्यामध्ये. तो गेला आता घेऊन. जायचं तर असं थोडी की जायचं मग आपल्या यायला सुट्टी असते कधी, असं कधीच नसते की चला सुट्टी असते. काल पण दवाखान्यात गेली ना तर काल पण सगळं बरोबर. दवाखाना इतका मोठा दवाखाना जातो की बस. फिरून फिरून एवढे पाय दुखून गेले. आणि दवाखाना झाल्याच्या नंतर बाहेर पडली ना, बाहेर पडायला कुठला गेट होता हेच समजत नव्हतं. कुठला गेट होता तेच समजत नव्हतं. मी विचारलं, किती जणांना विचारलं की बाहेर पडायला कुठला रस्ता आहे. शिकेल चांगली शिकेल म्हणजे विचारलं की चला, कोणाला माहीत नाही. आणि तिथलं म्हणजे शिकणारे स्टुडंट पण होते तिथलं, ते पण होते म्हणजे तिथं काम करणारे, त्यांना पण विचारलं की बाहेर पडायचा रस्ता आहे तर इकडून जा तिकडून जा. त्यांच्या मागे गेली तर आखरी मी म्हणजे इतक्या लांब गेली. तिथं जाऊन परत विचारलं का जणांना, तर बोलला की इकडे विचारायला. म्हटलं बाहेर निघायचा रस्ता नाही अहो, तिकडून जा. परत तिकडून इकडे आली. म्हणजे शिकेल ना अति हुशार असतात, इतके हुशार असतात की स्वतःला त्याला असं वाटतं की जगाच्या पाठीवर तेच हुशार आहे. आणि देवानं बुद्धी त्यालाच दिली फक्त, असं त्याला वाटते माहिती का. जगाच्या पाठीवर त्याला तेच हुशार आहे फक्त, ते असे स्वतः समजतात. मग ते अति हुशारपणानं लय भोगते त्याने. म्हटलं की दवाखाना केल्यानंतर डॉक्टरने चेक केलं. डॉक्टरने सांगितलं की तुमचा अर्धा दात किडला. एक्सरा काढला. बघा कसा एक्सरा काढला दाताचा. एक्सरा जेव्हा काढला ना तेव्हा मला पण टेन्शन आलं होतं की नेमकं एक्सरा कसं सांगते नाही. हाताचा पायाचा म्हणजे असं मागचा पुढचा आपला एक्सरा माहीत आहे, पण दाताचा एक्सरा मला पण नाही माहीत होता. मी पण घाबरले होते नेमकं एक्सरा कसा काढतील. पण ते एक्सराची मशीन जवळ नेलं त्यानं. अशी त्याच्याकडे अशी प्लेट होती छोटीशी, अशी तोंडामध्ये ठेवली आणि तोंडातून बघा कसा एक्सरा काढला. ते वल्ल असताना काय केलं मी माहिती आहे का, बघा दिसते का दाताचा एक्सरा. ते बोलले दाताला कीड लागले. वल्ल असताना काय केलं माहिती का, या पाकिटमध्येच ठेवलं. ते बोलले की 10 मिनटात सुकून, तरी पण 20 मिनटं असे खूप मारून असे याच्यात ह्या पाकिटात ठेवून गेला. ते पाकिटाला चिटकून गेला तरी मी खाली होतं ते एक्सऱ्याचं आणि डॉक्टर वरती होते. मी खालून वरती जायपर्यंत खूप मारत गेली तरी पण तो सुकलाच नाही. तो अशा या पाकिटाला चिटकला. नंतर डॉक्टरने दाखवलं. डॉक्टरने बघितला. ते बोलले की अर्ध्या तासात तुमचं दात साफ करून तुम्हाला एक मिनिट दात साफ करून त्याच्यात सिमेंट भरणं पडेल, त्याला टोपीमध्ये कवर लावणं पडेल. म्हटलं ठीक आहे, जो खर्च आणि खर्च पण सांगितलं त्याने, भरपूर खर्च सांगितला. ही मागची डाळ आहे, एक वरची डाळ आणि इकडचा एक दात आहे, तो सांगितलं त्यानं. तर ठीक आहे बोला. मी म्हटलं पुढच्या महिन्यातच करू, या महिन्यात तर काही पैसे नाही आहे. पुढच्या महिन्यात माझे लाडके बहिणीचे पैसे भेटतील तेच वापरणार आहे. कारण की ते वापरले तर कोणी नाही बोलत ना. माझे पैसे मी खर्चते जे लागेल ते, आणि जास्तीत जास्त ते पैसे जर भेटले ना तर जास्तीत जास्त माझे त्या पैशांना दवाखानाच होते जास्त. गोळ्या औषध, पिलूच्या दवाखान्याचे औषध, त्याचे गोळ्या औषध काय आणायचं असलं ते, आमची झेंडूबाम, आणखीन जो बी आमचा खर्च लागला ना तोच. कारण की आम्हाला कोणी पैसे देतच नाही खर्च करायला. मग त्यासाठी मी म्हटलं नकोच कशाला. मग तेच पैसे आम्ही हळूहळू एक महिन्यात जाते आम्हाला ते पैसे हळूहळू वापरले तर. की 10 रुपये द्यायचे आणि 20 रुपयाचा हिशोब सांगायचा असं नाही ना. 10 रुपये दिले आणि 10चा हिशोब द्यायचा तसं नाही आहे. 10चा दिला तर 20 रुपयाचा हिशोब दाखवतात. असं इथं दिले होते तिथं दिले होते त्याच्यापेक्षा नको. आमच्याला खर्चाला दिले का की हे तुम्हाला खर्चाला पैसे दिले, हे तुमचे दवाखान्यात दिले, हे तुम्हाला काही खायला दिले नाही ना. घरात द्यायचे आणि मग तुम्हाला खर्चाला दिले हे असंच नको. त्याच्यापेक्षा मी तेच ठरवलं की नाही घ्यायचे पैसे, आपले पैसे भेटतील तेव्हा दवाखाना करायचा. त्रास तर होते पण आता काय करायचं, त्रास होते, सहन करायचा त्रास. आता इतके दिवस बोलले डॉक्टर या महिन्यात करा तुम्ही, आणि म्हटलं नको. पुढच्या महिन्याची तारीख घेतली, पुढच्या महिन्यातच करणार आहे जाताचा पूर्ण. डायरेक्ट तुकडा पडल्यानंतर मग खाता येत नाही. डायरेक्ट ते बोलले की डायरेक्ट नसाले झालं तुमचं, डायरेक्ट वरती केलं तुमचं. झिंझिण्या येतात ना. थंड गरम पाणी खाल्लं पिलं की, थंड खाल्लं काही गरम खाल्लं ना वरच जाते डायरेक्ट. असं पाणी पण पिलं नाही, साधं नॉर्मल पाणी पण पिलं ना तसंच होते ते. तसंच आपलं दुःख आपल्याला सहन करणं पण. कोणी काय म्हणणार आहे का की चला ते दुखते तर असं होते तसं होते, नाही. नाटकं करते ते तशीच करते, तिच्यावर विश्वास ठेवायचा नाही आहे. माझ्यावर विश्वास ठेवत नाही ठीक आहे, पण मग मी पण तुमच्यावर विश्वास ठेवीन का याचा तर विचार करायचा.
बोललं की राग येते, तुम्ही बोललं काही पण चालते, दुसरे बोलले की लगेच तुम्हाला राग येते. दुसरे बोलले ना ते नाही, ती बोलते तू नको बोलत जा, तू नको बोलत जा, तो बोलत चालते तू नको बोलत जा. सगळेच बोलतात, सगळेच कोणाला पण सांगितलं ना तू नको बोलत जाऊ, तो बोलला चालते. सहन करायची एक मर्यादा असते, सहन करायची. समोरच्या माणसाला बी समजायला पाहिजे का एक कॅपॅसिटी समजली की ते बोलायची ते करून बोलीन. मग आपल्याला समोरच्या माणसाला नाही बोलायचं ना. मी आवरून ठेवलं, तिकडे जायचं आहे म्हणून म्हटलं तो आला की जाऊ आपण, तो आला की जाऊ आपण, तिकडे बाहेर जायचं आहे. मी एका ठिकाणी गेली होती लग्नाला, एका ठिकाणी तर ते बोलले की म्हणजे एक ओळखीची बाई होती तिथं, ओळखीची, तर एकत्र राहतात. ओ बाई एवढं करतात सगळं राहण्यामधलं, म्हणजे की करणं बा आपल्या मुलांसाठी राहायचं, कोण मन मारून राहायचं किंवा काही असो, पण आपल्या पोरासाठी राहायचं असते ना, दुसरं काही नाही आहे. लग्न झाल्यावर भेटला मनासारखं सगळं घर तर पद्धतशीर होते, नाही तर पुरी जिंदगीच मन मारत मारत जगणं पडते, त्यात काही इलाजच नाही आहे. बाईची जिंदगीच असते, प्रत्येक गोष्टीले ॲडजस्टमेंट करायचं, प्रत्येक गोष्टीला ॲडजस्टमेंट करायचं, कोणतीही गोष्ट असते ती प्रत्येक गोष्टीला ॲडजस्टमेंट करत राहायचं. जायचं दुसऱ्या ठिकाणी पण मी नाही गेले, डोकं खराब झाला, मूड खराब झाला होता, तर मी नाही गेले. तिथे म्हटलं तू जा, जाऊन ये, मी नाही येत. मला कोणी बोललं ना मनातून नाही निघत, त्याची गोष्ट फिरते डोक्यात. घरीच बोलायचं, काय बोलायचं, घरीच काय बोलायचं, ते काय तयारी केली मी सगळी जायची. म्हटलं जाऊ, पण कोणी ओरडलं, कोणी चिडचिड कराय, कोणी बोललं ना तर डोक्यातून निघून जाते की आपल्याला नाही जायचं कुठे, कशाचं घरी. ते बोलून मोकळे त्या दुसऱ्याच्या मनाचा विचार नाही करत. त्याच्या आपल्या मनाचा विचार नाही करत, मग आपण बी त्याच्या मनाचा विचार करतो. त्यांना पण थोडं वाटलं पाहिजे की नाही गं चला येत होतं. 2 वाजला तर घरीच जेवते, घरी तसं स्वयंपाक करून ठेवला, घराचं मी इथं स्वयंपाक करून ठेवते. मी तसं काही नसतं, कुठे जाणार आहे काय नाही करायचं नाही.